जेव्हा पहलगाम अटॅक झाला त्याच्याबद्दल आपल्या इंटेलिजन्स ब्युरोला काही माहिती नव्हती. इज इट अ फेलियर ऑफ आवर इंटेलिजन्स सिस्टम? जेव्हा एखादा अटॅक होतो त्याच्या मागे अनसक्सेसफुल खूप अटेम्प्ट्स असतात जे आपल्यापर्यंत येत नाहीत. सरकार आणि लष्कराचं थिंकिंग सेम असतं. आतापर्यंतची आपली जी स्ट्रॅटेजी होती ती डिफेन्सिव्ह स्टाईलची होती. आता ती ऑफेन्सिव्ह कडे जाताना आपल्याला दिसत आहे की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. युद्ध हे कधीही इमोशनल होऊन विचार करू नये, अतिशय थंड डोक्याने याचा विचार करायला लागतो. रिसेंटली काही युट्यूबर्सना पकडलं गेलं, म्हणजे देवर स्पाय करताना पकडले गेले. खरं तर ही घटना नवीन आहे पण गोष्ट नवीन नाही. आज देशवासीय म्हणून कोणत्या मानसिकतेची आवश्यकता आहे अशा परिस्थितीमध्ये? जे मी मगाशी म्हणाले की विघटन करणारे घटक सध्या खूप जोरदार असतात की माझी भाषा वेगळी आहे दुसऱ्यांपेक्षा, माझी जात वेगळी आहे, माझा अमुक हे सगळं वेगळं आहे. अशा प्रकारच्या सगळ्या घटकांवर जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर कुठेतरी एक राष्ट्र म्हणून आपण एक आहोत, ही भावना अगदी जन्मतः आपल्याला मुलांमध्ये ही रुजवली पाहिजे. सो मॅडम, मला सांगा की जेव्हा पहलगाम अटॅक झाला त्याच्याबद्दल आपल्या इंटेलिजन्स ब्युरोला काही माहिती नव्हती किंवा त्यांना माहिती नव्हतं, म्हणजे त्यांना कळलं नाही ह्या अटॅक बद्दल, तर इज इट अ फेलियर ऑफ आवर इंटेलिजन्स सिस्टम? ओके, असा एकदम थेट प्रश्न तुम्ही विचारलात. मला सगळ्यात आधी हे सांगायला आवडेल की जेव्हा एखादा अटॅक होतो किंवा अशा प्रकारचं एखादी घटना होते त्याच्या मागे अनसक्सेसफुल खूप अटेम्प्ट्स असतात जे आपल्यापर्यंत येत नाहीत. येस, सो ते आपल्याला कधीच कळत नाहीत आणि जे तिथल्या तिथे परतवले जातात किंवा ते नाकामयाब ज्याला म्हणतो आपण की ते आकारालाच येत नाहीत, अशा प्रकारे ऍक्शन घेतली जाते. तर आता पहलगाम अटॅक विषयी जर आपण विचार केला तर दोन्ही तिन्ही त्यांच्या ज्या काही हे होत्या, त्यांचे जे काही प्लॅन्स होते ते नंतर उघडकीला आले आणि त्यांनी हा एकच प्लॅन ठरवला, ते आले आणि त्यांनी घडवलं दहशतवाद्यांनी, असं नाही झालं. तर त्याच्यामध्ये त्यांचे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी हे सगळं ठरलेलं होतं आणि त्यानुसार जसं त्यांना तिथे म्हणजे फिजिबल होतं त्यावेळी तसा त्यांनी तिथे ऍक्शन घेतली. याच्यामध्ये दुसरं महत्वाचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे लोकेशन. पहलगामचं हे जर लोकेशन आपण पाहिलं तर ते इतकं आतमध्ये आहे की जवळच असलेल्या कुठल्याही एखाद्या सैनिकी छावणीला तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तिथे लागतो, अगदी फास्ट तिथे पोहोचायचं असेल तरी सुद्धा. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचं लोकेशन निवडणं मुद्दाम आणि मग ते सगळं घडवून आणणं, ती माहिती ठेवणं, तर हे बऱ्याच दिवसांचं काम होतं. आणि दहशतवाद ही अशी गोष्ट आहे की ज्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण किती घेणार. म्हणजे आता जर आपण पाहिलं की काश्मीरमध्ये तैनात असलेली आर्मी, साधारण काश्मीरमध्ये जिथे जिथे आपली आर्मी आहे आणि त्यांच्या सगळ्या पोस्ट्स आहेत तर त्या इतक्या मोक्याच्या ठिकाणी आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आपण अजून कुठे कुठे सैनिकांना आपल्या पाचारण करणार आहोत, हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून खरं तर याला आपण असं फेल्युअर असा टॅग लावू शकत नाही, तर याच्या मागे अनेक फॅक्टर्स आहेत. ग्रेट ग्रेट. सो मॅडम, आता असं म्हटलं गेलं होतं जेव्हा S-400 विकत घेतले गेले किंवा जे आपले फायटर जेट्स विकत घेतले गेले की त्याच्यात भ्रष्टाचार झालाय किंवा त्याच्यात पैसे खाण्यासाठी राफेलचं पण झालं होतं. सो आत्ता जेव्हा पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा त्यांचं महत्व आपल्याला समजलंय. सो त्याच्याबद्दल काय सांगाल की ते जे आपण आत्ताचे आपले लष्कराचे जे तयारी आहे ती कितपत आहे आणि त्याच्याबद्दल आपल्या भारतीयाच्या मनात काही म्हणजे मिसअंडरस्टँडिंग आहे का? ओके, आत्ता भारताचं जे एकूण शिफ्ट होतीये ती दोन्ही तिन्ही अर्थाने एक स्ट्रॅटेजिक शिफ्ट आहे असं मी म्हणेन. एकतर जे आपलं बॅटल टँकचं युद्ध असायचं किंवा इतर ह्याचं, तिथून आपण शिफ्ट करतोय जे AI द्वारे आपण सगळे हँडल करू शकू असे ड्रोन्स असतील किंवा मिसाईल्स असतील तिथपर्यंत. आणि दुसऱ्या अर्थाने डिपेंडन्सी जी होती आपल्याला तर तिथून ते डॉमिनन्स पर्यंत ही शिफ्ट आहे. म्हणजे वी आर नॉट हिअर टू होल्ड द ग्राउंड, ह्याच्या पलीकडे जाऊन आपण एक डॉमिनेशन प्रस्थापित केलंय एअर, सी आणि लँड या तिन्ही क्षेत्रांमध्ये. तर ह्या डॉमिनन्स पर्यंतचा प्रवास हा खूप मोठा होता, कारण आत्ता एका रात्रीतनं किंवा काही महिन्यातनं प्रिपरेशन करून हा डॉमिनन्स आपल्याला मिळालेला नाहीये. तर एकूणच
फोकस वाढलाय आपला संरक्षण दलांवरचा. म्हणजे आपली एखाद्या क्षेत्रात प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपल्या फोकसमध्ये ते असतं. तर तसं संरक्षण दल ही आपल्या फोकसमध्ये आलेली आहेत एक मागच्या काही वर्षांपासून. सो त्याचा हा सगळा परिणाम आहे. आणि अनेक बातम्या तर सिव्हिलियन्स पर्यंत पोहोचत पण नाहीयेत. एवढ्या एजन्सीजची स्थापना भारतामध्ये झालेली आहे संरक्षण दलांमध्ये. त्यानंतर अनेक प्रकारची अनुदानं ही आत्ताचं एक इमर्जन्सी फंड डिक्लेअर झालेला आहे संरक्षण दलांना, ज्याच्यामध्ये खूप म्हणजे करोडो त्यांना हे करण्यात आलेले आहेत पैसे, ज्याच्यामधून आपण इमर्जन्सी प्रोक्युरमेंट्स काही सहजपणे करू शकू. 300 करोडच्या खाली जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्याच्यासाठी तर 50,000 करोड एवढं बजेट आपल्याला सँक्शन आता रिसेंटली झालेलं आहे. त्याच्यावरून कळतं की कशा प्रकारे आपला हा फोकस वाढलेला आहे. तर म्हणून नागरिकांना तर उलट एवढ्या चांगल्या एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये आपण राहत आहोत. हजारोंच्या संख्येने ड्रोन्स आपल्याकडे आले आणि ते एका सीमेवरून आले असं नाहीये. कुठेतरी राजस्थान, लेह लडाख, गुजरात असे तऱ्हेच्या प्रकारचे आणि विविध सीमांमधनं ते आले, पण एकही भारतामध्ये घुसू शकलेला नाही. एवढा अलर्ट आपण होतो त्या ह्याच्यामध्ये. सो वेपन्स आणखीन मॅन बिहाइंड द रायफल्स, याला मेन बिहाइंड द रायफल्स याला म्हणू आपण, हे दोन्ही पण एवढे आपल्या देशामध्ये स्ट्रॉंग आहेत. तर हे निश्चितच नागरिकांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपला जो दुसरा शिफ्ट म्हणेन मी, एकतर हे स्ट्रॅटेजिक आणि मॉडर्नायझेशनचा जो शिफ्ट आहे तो आहेच. दुसरा शिफ्ट आहे की सेल्फ रिलायंट आपण झालेलो आहोत आता. म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण जसं तुम्ही म्हणालात की रशियाकडनं काही आपण घेतले किंवा इतर ठिकाणी, आता आपला मुख्य फोकस आत्मनिर्भरतेकडे जो आहे, तर त्याच्यामधनं आपण एक मोठी डिफेन्स इंडस्ट्री आता आवाहन करत आहोत भारतामध्ये, की आपल्या सगळ्या मिसाईल्सचे जे काही पार्ट्स असतील त्याच्यासाठी जे ॲक्टिव्हेटर्स असतील आणि वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, तर मोठ्या प्रमाणामध्ये ही इंडस्ट्री आता भारतामध्ये डेव्हलप झालेली आहे. ह्याचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि देशात त्याचा एक प्रकारे उपयोग होईल. तर ही आत्मनिर्भरता आपल्याला आतापर्यंत वाटायचं की खूप मोठा प्रोपोगंडा आहे की काय आत्मनिर्भरता म्हणजे ह्याच्यामध्ये, पण तसं नाहीये. चीनचं जे आर्थिक आक्रमण आहे त्याच्यासाठी एक ठोस उत्तर आहे ही जी आत्मनिर्भरता आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर एक आपला इंटरेस्टचा भाग आहे तो आपण जर पाहिली एक मिसाईल जी भारतात बनलेली आहे, तर म्हणजे आकाश असेल जे आपल्या DRDOचं मोठं यश आहे, त्यानंतर नेत्र म्हणून एक खूप चांगली जी व्हिजिलन्स सिस्टीम आणि हे आहे, तर त्याच्यामधनं सुद्धा आपण या प्रकारे टार्गेट्स आपल्याला आपण ती डिटेक्ट केली आणि त्याच्यानंतर फायर केलं, हे खूप महत्वाचं आहे. आयुष असेल, काही टँक्स असतील भारताची, तर मोठ्या ब्रह्मोस असेल, म्हणजे ते खरं तर जॉईंट व्हेंचर आहे पण तरी सुद्धा त्याचं भारतीयीकरण आपण ज्या पद्धतीने केलेलं आहे, तर खूपच मोठ्या प्रमाणावरती आता आत्मनिर्भरतेकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे. म्हणून नागरिकांनी खरं तर खूप छान प्रकारे सगळं रिसीव्ह केलं पाहिजे असं वाटतं. राईट. मॅम, जेव्हा असे दहशतवादी हल्ले होतात आणि त्याच्यावरती लष्कर म्हणा किंवा सरकार म्हणा काही कारवाई करते, तेव्हा सरकार आणि लष्कराचं थिंकिंग सेम असतं की त्याच्यात काही डिफरन्स असतं? आणि गेल्या काही वर्षांमध्ये लष्कराच्या थिंकिंगला जास्ती वाव मिळायला लागला असं वाटतं? हो, निश्चितच असं आहे. कारण आतापर्यंतची आपली जी स्ट्रॅटेजी होती ती डिफेन्सिव्ह स्टाईलची होती. आता ती ऑफेन्सिव्ह कडे जाताना आपल्याला दिसत आहे की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, हे आपण सूत्र आता सध्या आपल्याला अवलंबलेलं दिसतं. एक छोटं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला कळेल की म्हणजे याच्यात कुठे एखाद्या सरकारला कमी जास्त म्हणणं नाहीये, पण तरी सुद्धा 2008 साली जे मुंबईवरती अटॅक झाले मोठे, म्हणजे कसा पकडला गेला आणि या सगळ्या गोष्टी, त्यावेळी सुद्धा जे तत्कालीन एअरफोर्सचे प्रमुख होते त्यांनी मनमोहन सिंगांना हे प्रपोजल केलं होतं जाहीरपणे की आपण पाठवलं होतं की आपण बहावलपूरवरती अशा प्रकारचा एअर अटॅक केला पाहिजे, आता दिस इज हाय टाइम. पण त्यावेळी आपण असं म्हटलं की नाही, नको, म्हणजे हरकत नाही, इतकं आपण ते एस्केलेट होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्या एस्केलेशनला आपल्याला उत्तर द्यायला कितपत आपण समर्थ आहोत याची शंका होती. तर अशा पद्धतीने खंबीर नेतृत्वाचं धाडस, त्या नेतृत्वाचं विजन हे सुद्धा कुठेतरी कारणीभूत ठरतं. आणि लष्कराचं जे सामर्थ्य आहे त्याचा जो एक प्रकारचा ऍडव्हान्समेंटची त्यांची पण जो माइंडसेट आहे तो देखील कारणीभूत ठरतो. तसं दोन्हींचं आणि दोबालांसारखे जे आपले सुरक्षा सल्लागार आहेत यांना आपल्याला वगळून चालणार नाही. तर हे अतिशय सुंदर असं एक टीम ह्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहे. तर ही टीम म्हणूनच काम करते. कारण आलं म्हणजे पंतप्रधान असं वाटलं की आपण उद्या अशा प्रकारे घडवून आणलंच पाहिजे कुठेतरी इमोशनली, तर असं ते नाहीये. मध्ये काही दिवसांचा गॅप आपण दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की अनेक प्रकारच्या मीटिंग्स झाल्या होत्या. तिन्ही लष्करांचे प्रमुख असतील, म्हणजे संरक्षण दलांचे प्रमुख असतील, त्यानंतर CDS असतील, सुरक्षा सल्लागार, पंतप्रधान,
ह्या सगळ्यांच्या मीटिंग सतत होत होत्या आणि काय शक्यता आहे, त्याचे परिणाम काय होऊ शकतील, त्या परिणामांना आपण पुरून उरू शकतो का, तयारी आपली कितपत आहे, आपलं स्वरूप काय असणार आहे, ह्या सगळ्यांचा जो म्हणजे मागोवा घेऊन हे सगळे ऑपरेशन झालेले आहेत. म्हणून नागरिकांना सांगायचं तर हे शिकण्यासारखं आहे. काय शिकण्यासारखं आहे की युद्ध हे कधीही इमोशनल होऊन विचार करू नये. युद्ध या व्याख्येचा किंवा कॉन्सेप्टचा मुळातच अतिशय थंड डोक्याने याचा विचार करायला लागतो की मोठा अटॅक झाल्यावरती जो खरा डिप्लोमॅट असतो किंवा एक प्रशासक असतो किंवा योद्धाही असतो तो आधी शांत होतो. तो कुठेही असा चवताळून उठत नाही की आत्ता माझ्या हातात गंध आणि मी आता काय करेल, सीमेवर गोंधळ, माझं मला माहिती नाहीये, अरे कशाला काय, जा घुसा मारा, हे असं काहीही नाहीये. जेवढं शांत डोकं तेवढा चांगला परिणाम त्यातनं साध्य होतो. म्हणून इमोशन्सला बाजूला ठेवून नेहमी आपण युद्धाचा विचार केला पाहिजे. आणि जे उचकवलं जातं म्हणजे वारंवार नागरिकांकडून की अरे काय सीज फायर, काहीच करत नाहीये, आतापर्यंत तर घ्यायला पाहिजे होता, पीओके घेण्यासाठी केवढी चांगली संधी होती वगैरे वगैरे. तर हे अतिशय हास्यास्पद आहे. काहीतरी कारण असतील ना त्याच्यामुळे ही सगळे स्टेप्स घेणं सुरू असेल. तर प्रत्येक गोष्ट कळणं गरजेचं नाहीये. युद्धासाठी नागरिकांकडनं सगळ्यात मोठी मदत काय, तर युद्धाबद्दलची कुठलीही वाच्यता न करणं हे सगळ्यात मोठी मदत आहे. की कुठेतरी सोशल मीडियावरती सातत्याने पोस्ट करणं, त्याच्याविषयी बोलणं, टीका करणं हे योग्य नाहीये त्यांच्या दृष्टीने. राईट. मॅडम आता सध्या रिसेंटली काही युट्यूबर्सना पकडलं गेलं, म्हणजे देवर स्पाईंग, ते स्पाय करताना पकडलं गेलं. तर हे नवीन आहे का हा कन्सेप्ट, डिजिटल स्पाईंग, किंवा आता नॉर्मल युट्यूबर्सना पण पाकिस्तान स्पाय बनवायला लागलेलं आहे? खरं तर ही घटना नवीन आहे पण गोष्ट नवीन नाहीये. कारण अशा प्रकारचे जे अटॅक्स आहेत हे होतच आहेत सातत्याने. युनिव्हर्सिटीजमधनं दिसून येतात किंवा शालेय संस्थांमधनं हे आधी झालेले आहेत. म्हणजे ज्या तरुणींमध्ये हे सगळे प्रकार असायचे तर एजंट्स म्हणूनच त्यांना तयार केलं जायचं आणि त्या भागामध्ये, म्हणजे पुणे देखील याला अपवाद नाहीये. तर ह्या सगळ्यांमध्ये पसरलेलं आहेच आहे. फक्त आता ती पकडली गेली आणि आपण अजून सतर्क झालो या दृष्टीने की हे एक मोठं अस्त्र आहे मला असं वाटतं इंटरनेट हे आता सध्या. तर त्याचा वाटेल तसा वापर होऊच शकतो ह्या युगामध्ये. तर त्याच्यामुळे जेवढे त्यातनं हे सगळे गुन्हे घडत आहेत त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं डिफेन्स मेकॅनिझम सुद्धा तेवढं स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर सतर्कता हेच आहे, म्हणजे प्रिव्हेंट करा जेवढं आपल्याला करता येईल त्याद्वारे. सो आहेच, आय ओपनर आहे. तिचं जे ज्योती मल्होत्राचं जे उदाहरण होतं ते खूप आय ओपनर आहे. म्हणजे आपल्याला नव्याने कळलं पण हे पहिल्यापासून होत आहे, म्हणजे भरपूर काळापासून हे चालू आहे. येस, ग्रेट. मगाशी आपण पीओके बद्दल बोलवतो मॅम, तर मला कळून घ्यायला आवडेल की आपण खरंच पीओके घेऊ शकतो का? ओके, गुड क्वेश्चन. आणि पीओके घ्यायचा असेल तर आता आपल्या संरक्षण दलांची तेवढी कपॅसिटी आहे आणि तो आपण निश्चितच घेऊ शकतो. पण तो घ्यायचा का हा एक खूप मोठा मुद्दा आहे की तो भारताचा फोकस आत्ता आहे का. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे विजाचे जेव्हा बंधन आले तेव्हा आपल्याला पहिल्यांदा कळलं की एवढे पाकिस्तानी नागरिक भारतामध्ये आहेत. तर ह्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स असतात की युद्ध पुढे वाढवायचं किंवा नाही वाढवायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करायला लागतात. कारण मी म्हटलं असं युद्ध 2 राष्ट्रांमध्ये घडतं. आणखीन युद्धाच्या बरोबर आपल्याला नागरिकांची ती मानसिकता आहे का हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पीओके घेतल्यावर तिथलं जे काही ऍडमिनिस्ट्रेशन असेल ते आपण कशा पद्धतीने करणार आहोत, त्या भूभागातल्या म्हणजे तिथल्या माणसांची काय मेंटॅलिटी आहे किंवा ते कुठल्या धर्म किंवा कुठल्या पंथाचे आहेत, त्यांची इच्छा काय आहे, त्यांचे भारत पाकिस्तान बद्दल काय मतं आहेत त्यांची, ह्या सगळ्या गोष्टी इथे कन्सिडर केल्या जातात. ह्यांचा इम्पॅक्ट होतो. म्हणून ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने सुद्धा तो एक म्हणजे विचार केला पाहिजे. कारण आपण आपल्याकडे नागरिक अगदी सगळे असे तुटून पडले होते की आता सीजफायर नको, आता पीओके काय, आता पाकिस्तान घेऊन तुम्ही थांबा वगैरे वगैरे. पण हा इमोशनली अजिबातच मुद्दा आपण विचारात नाही घेतला पाहिजे. शक्य तितकं प्रॅक्टिकल थिंकिंग करून थंड डोक्याने हा विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच या सगळ्या मुद्द्यांवरती बघता पीओके आपल्या डोळ्यासमोर आहे, तो आपण कधीच घेणार नाही का, तर ह्याचं उत्तर नाही असंही नाहीये. तो घेऊ पण शकतो आपण. सो एक एक गोष्ट डेव्हलप होत जाते. युद्धाच्या दृष्टीने अजून एक गोष्ट काय ना की आपण पूर्वग्रह दूषित पण असलं नाही पाहिजे की 65चं असं, 71चं असं, मग 71 साली इंदिरा गांधींनी असं केलं होतं, मग आता मोदींच्या समोर असं आहे. किंवा त्यावेळी आपल्याला युद्धासाठी 5 ते 6 महिने मिळाले होते कारण ईस्ट पाकिस्तानचा प्रश्न वाढत होता आणि मग आपण त्यात उतरायचं ठरवलं, बांगलादेश वेगळा झाला. तर प्रत्येकाची युद्धजन्य परिस्थिती ही वेगळी असते. आता ज्या पद्धती आपण स्पॉन्टॅनियसली सगळीकडे रिस्पॉन्ड करत आहोत तर त्या दृष्टीने आपण पाकिस्तानचं पीओकेचं लक्ष हे पहिल्यापासून समोर ठेवलेलं नव्हतं.
त्याच्यामुळे डेव्हलपमेंट होत असते हळूहळू स्ट्रॅटेजिकली, आणि त्या वळणावरती ती आवश्यक गोष्ट ही केली जाते. म्हणून नागरिकांना प्रत्येक गोष्ट कळणं गरजेचं नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्या गोष्टी आपण स्ट्रॅटेजिक याच्यावरती लेवलवरती सोडल्या पाहिजेत. आणि युद्धाच्या बद्दल सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे युद्धाची वाच्यता न करणं किंवा त्याबद्दल जास्तीत जास्त ज्या आपल्या चुकीच्या बातम्या पसरल्या जातात तर त्या न पसरवणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून असा हा उपयोगाचा मुद्दा सांगता येईल. आपण शॉर्ट मध्ये असं म्हणू शकतो की भारताचा ह्या ऑपरेशन मागचा उद्देश हा धडा शिकवणं होता, तर युद्ध करणं नव्हता. परफेक्ट, अगदी असंच आहे. फक्त पाकिस्तानला धडा शिकवणं आणि आम्ही काय करू शकतो हे दाखवून देणं एवढाच आपला आत्ताचा उद्देश होता. बरोबर. आज देशवासीय म्हणून कोणत्या मानसिकतेची आवश्यकता आहे अशा परिस्थितींमध्ये, किंवा ओव्हरऑल देशाचा डेव्हलपमेंटसाठी एका देशवासियाची काय मानसिकता असली पाहिजे? ओके, खरंच नागरिकांची खूप महत्वाची भूमिका असते या सगळ्या गोष्टींमध्ये. आणखीन जेव्हा युद्ध डिक्लेअर केलं जातं किंवा अशा प्रकारे युद्धाची शक्यता जेव्हा वर्तवली जाते तेव्हा खरं सगळ्यांनी ती सतर्कता पाळली पाहिजे. त्यांचं मुळात एक स्वतःमध्ये पण स्ट्रेंथ असते व्यक्ती म्हणून. शेवटी एक राष्ट्र किंवा एक समाज कशाचा बनलेला असतो? तो व्यक्तींचा बनलेला असतो. म्हणजे तो काही दगडाभिंतींमधली ती स्ट्रेंथ नसते, ती आपल्यातली असते, आपल्या मनामधली असते. म्हणून एक स्वतः कुठेतरी सकारात्मक आयुष्य जगण्याकडे ओढ असणं हे विजय आपल्याला मिळवून देण्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतं असं मला वाटतं. आणि स्वतः स्वसंरक्षणक्षम बनणं, स्वतः म्हणजे माझ्यावरती आज काही अटॅक झाला, फिजिकल असेल, सायबर असेल, कुठल्याही प्रकारचा असेल, तर तो मी कसा परतवून लावू शकेल ह्याच्या बाबतीत आपली सतर्कता खूप कमी आहे. तर ती सुद्धा आपण वाढवली पाहिजे. मी, माझं कुटुंब, माझी सोसायटी ह्यांच्या हे सगळं संघटित मी राहिलं पाहिजे. आज आपण बघतो की आत्मकेंद्रित खूप आपण झालेलो आहोत. तर किंवा आपण स्क्रीनच्या ऍडिक्शन मध्ये आपण म्हणतो की विश्व सगळं जवळ आलंय पण आपल्याला एकमेकांसाठी वेळ नाही, ती खूप घातक गोष्ट आहे यासाठी सुद्धा. तर थोडंसं संघटनात्मक पातळीवरती, नेतृत्व पातळीवरती आपल्याला काम करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, जे डिलिगेशन्सचा आपण सगळ्यात सुरुवातीला उल्लेख केला की अनेक देशांमध्ये आपण ह्या सगळ्या टीम्स पाठवल्या, त्या विविध वैविध्यपूर्ण अशा त्या टीम्स होत्या. तसेच आपण नागरिक आहोत, आपल्यामध्ये अनेक मतभेद आहेत, पण जेव्हा युद्धाचा किंवा राष्ट्राचा त्याच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा वयम पंचाधिकम शतम हे आपलं सूत्र पाहिजे की 100 आणि 5 आम्ही 105 आहोत, आम्ही कौरव पांडव नाही आहोत, हे जे आपलं सूत्र आहे. कारण मला वाटतं भारत हा असा एकमेव देश असेल की ज्याच्यामध्ये काही पॉलिसी ठरली किंवा काहीही घडवून आणलं तर त्याच्यावरती शंका व्यक्त करणं किंवा त्याचे पुरावे मागणं, आपण आपल्याच सरकारकडे किंवा आपण आपल्याच संरक्षण दलांकडे त्याचे पुरावे मागत आहोत याचं भान आपण ठेवलं पाहिजे. त्यानंतर प्रत्येक गोष्टीवरती टीका करणं, तर कुठेतरी साशंकता जी आपल्या मनामध्ये आहे ती थोडीशी दूर ठेवली पाहिजे. आपण कशावर तरी आपण विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, निदान या सगळ्या युद्धाच्या या सगळ्या गोष्टींवरती. तर अशा अनेक गोष्टी नागरिकांना करता येण्यासारख्या आहेत, त्यांच्या वैयक्तिक पातळीवरती, सामाजिक पातळीवरती. त्यानंतर अजून एक प्रश्न सातत्याने विचारला जातो की आम्ही नागरिक म्हणून संरक्षण दलांसाठी काय करू शकतो, आणि शहीद म्हणून आपण शहीदांच्या परिवारांसाठी काही करू शकतो का, किंवा त्यांच्या मुलांसाठी काही करू शकतो का. तर मला हे ठिकठिकाणी मी सांगते त्यांना की मुळातच तुम्ही हे जे काही व्हिडिओ सगळीकडे टाकत असता की किती आता ह्यांचं नुकसान झालंय, कसे ते शहीद घरी आणले जातात तिरंग्यांमध्ये लपेटून, तर हा खूप अनअवॉइडेबल मुद्दा आहे. म्हणजे हे सगळं नकोय संरक्षण दलांना, तरी पण ते घडतं. तर म्हणून तुम्ही त्याच्याकडे कुठेतरी कारुण्याच्या नजरेने बघू नका. वर्दी जी असते ती घालणे खूप मोठं सामर्थ्याचं लक्षण असतं, तो राष्ट्राचा विश्वास असतो आणि तो त्याच्यासाठीच तयार केलेला असतो. म्हणजे आम्ही सैनिक हे हुतात्म्यासाठीच तयार होतो, हे सत्य आहे कुठेतरी, तर ते आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणून त्यांच्या परिवारासाठी, कुटुंबासाठी असा विचार न करता, म्हणजे जिथे जशी तुम्हाला संधी मिळेल तसं तुम्ही कराच, परंतु आपण आपलं काम चांगलं करणं हे राष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात मोठं योगदान आहे. सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति, तसं आहे की मी कुठेतरी एक लेखिका आहे, मी चांगलं लिहिते, कोणी एक सॉफ्टवेअर इंजिनियर त्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये योगदान देतं, तर आपापल्या क्षेत्रामध्ये योगदान देणं ह्याची आज सगळ्यात जास्त गरज आहे. त्यातनं लक्ष काढून तुम्ही युद्धाचं काय चाललंय हे प्रत्येक वेळी तुमची मतं द्यायला नकोत. अगदी काही तासांपूर्वीच आपले वायुदलाचे जे प्रमुख आहेत त्यांचं वक्तव्य खूप आता व्हायरल होतोय की तुम्हाला वर्दीची गरज नाहीये, तुम्हाला फौजी होण्याची गरज नाहीये, तुम्ही सिव्हिलियन ड्रेसमध्ये सुद्धा मनाने फौजी असू शकता. बरोबर. की माझी प्रत्येक कृती, माझा मी पसरवत असलेला प्रत्येक शब्द सोशल मीडियाद्वारे असेल, माझ्या भाषणात नसेल, काहीही तो देशहितासाठी आहे की नाही. तर असा राष्ट्रप्रथम हा मंत्र घेऊन त्याचा निकष लावून तुम्ही जगायला शिका, तुम्ही आपोआप फौजी व्हाल.
तर हे प्रत्येक नागरिकांनी जर मध्ये ठेवलं की मी एक नागरी सैनिक आहे, मला गरज नाहीये वर्दीची किंवा सिलेक्ट होण्याची आर्म फोर्सेसमध्ये किंवा काही अजून निधी जमवण्याची आणखी हे करण्याची गरज नाहीये. तुम्ही मनाने फौजी व्हा, राष्ट्र हे नेहमीच सुरक्षित राहील, सार्वभौम राहील आणि विजय मिळवत राहील, याच्यामध्ये काही शंका बाळगू नका. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो मॅडम, आता तुम्हीच म्हणलात की सैनिक शहीद होतात, त्याचं भरपूर लोक वेगवेगळ्या प्रकारे दाखवलं जातं. शहीद होणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही असे भरपूर तुमचे कलिग्स असतील ज्यांच्याबद्दल ऐकलं असेल किंवा जवळून बघितलं असेल, तर ह्या बलिदानाला तुम्ही कसं एक्सप्लेन कराल किंवा एका जनरल नॉर्मल माणसाने ह्या बलिदानाला कसं समजून घेतलं पाहिजे? ही खूपच म्हणजे खरं तर वेदनादायी गोष्ट असते, स्पेशली आमच्यासाठी जेव्हा आम्ही युनिटमध्ये काम करतो. आणखीन काल आपण ज्यांच्याबरोबर जेवलोय, ज्यांच्याबरोबर आपण राहतो, त्यातले सवंगडी आज आपल्याला गमावलेले जेव्हा कळतात की आपण त्यांना गमावले, ते दुःख पचवण्यासाठी खूप कठीण असतं आणि त्याच्यावरती दुःख व्यक्तही करता येत नाही जेव्हा आपण वर्दीमध्ये असतो. तर ती आम्हा सगळ्यांसाठीच खूप कठीण गोष्ट असते आणि अर्थातच सगळे नागरिक हे सैनिकांवरती आपले खूप प्रेम करतात, तर त्यांनाही हे खूप विचित्र ते एक असतं की नाही, आता जास्त आपल्याला शहीद असे होऊन चालणार नाही, गमावून सुद्धा. पण ह्या भावना एकीकडे आणि वास्तव दुसरीकडे असतं की आपल्याला जे सीमा असतात आपल्या भारताच्या आहेत, म्हणजे त्या शेवटी सावरकर म्हटल्याप्रमाणे तलवारीच्या टोकानेच आखल्या जातात. त्या सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सैन्याची गरज असते आणि वेळप्रसंगी सर्वोच्च बलिदान हे द्यावंच लागतं. म्हणून त्या सगळ्यांविषयीच आपण एक पूज्यभाव मनामध्ये ठेवला पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये एक खूप छान असा श्लोक आहे की द्वौ विमौ लौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ परिवांग योगयुक्तश्च रणेच अभिमुखे हतो. म्हणजे दोनच गोष्टी किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व हे अंतिम ध्येयाची प्राप्ती करतात. सूर्यमंडल भेदिनौ, त्यांनाच ते अंतिम ह्याची प्राप्ती होते जे व्रतस्थ आयुष्य जगतात आणि दुसऱ्या प्रकारचे जे सन्मुख वार झेलतात मातृभूमीसाठी. तर त्याला एवढं मोठं महत्व आपल्या संस्कृतीने दिलंय. ते का दिलंय? तर ते ह्याच्यासाठीच की ते आपल्या सगळ्यांची आशा आहेत, आपल्या सगळ्यांचं ते प्रेम आहेत आणि आपला अभिमान आहेत, आपल्या म्हणजे आपल्या सगळ्यांवरती त्यांचे खूप उपकार आहेत. म्हणून एवढी मोठी जी जागा आहे आपल्या मनातली, ती हौतात्म्यासाठी आपण ठेवतो. एवढी ती पूज्य गोष्ट आहे. म्हणूनच जिथे जसं ज्या प्रकारे आपल्याला त्याची जाणीव ठेवता येईल ते आपण ठेवली पाहिजे. हौतात्म्य डोळ्यासमोर ठेवून एक महत्वाची गोष्ट केली पाहिजे की चांगले नागरिक झालो पाहिजे आपण, ज्याच्यासाठी त्यांना हौतात्म्य द्यावं वाटलं पाहिजे, असा बंधुभाव आपण मनात बाळगला पाहिजे आणि असे नागरिक झालं आपण, नागरिक म्हणून असं डेव्हलप झालं पाहिजे. आपण स्वतःला केलं पाहिजे की हो, आपल्यासाठी त्यांनी जीव दिला पाहिजे. त्यांना त्याचा रिग्रेट नाही झाला पाहिजे की मी कशा विघटित असलेल्या समाजावरती मी माझा जीव देतोय सीमेवरती, किंवा जातीपातींमध्ये भांडणाऱ्या समाजासाठी मी सीमेवरती पहारा करतोय का, असा प्रश्न जेव्हा ते स्वतःला विचारतील, म्हणजे खरं असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण नाही झाला पाहिजे. एवढी मोठी जबाबदारी आपण काळजी घेतली पाहिजे. ती हौतात्म्यासाठी सगळ्यात मोठी श्रद्धांजली आपल्याकडनं ठरेल. ग्रेट ग्रेट ग्रेट. मॅम, आता मला सांगा की सैन्यामध्ये येणाऱ्या तरुणींना ज्यांची इच्छा आहे सैन्यात भरती व्हायची, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांना कसं मार्गदर्शन कराल? खूप चांगलं स्वप्न आहे हे, आणि मी असं सांगेल की संरक्षण दलांमध्ये येणं हा कुठली नोकरी किंवा जॉब नाहीये, तो एक ध्यास आहे, एक स्वप्न आहे, एक पूर्ण लाईफस्टाईल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक असं काही नाहीये, तर तुम्ही त्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून देता ते. परंतु ह्या क्रेजमध्ये त्यांनी अडकू नये असं मला वाटतं. त्यांनी प्रॅक्टिकली सेल्फ डिस्कव्हरी करणं गरजेचं आहे. आणखीन पालकांनी सुद्धा त्यांना ह्या प्रोसेसमध्ये साथ द्यावी की त्यांच्या मुळात व्यक्तिमत्वामध्ये काय काय सामर्थ्य स्थान आहेत त्यांची, ज्याला आपण प्लस पॉईंट्स म्हणतो, काय मायनस पॉईंट्स आहेत, त्यांचा मुळात स्वभाव पिंड काय आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून काय काय पॉईंट्स त्यांना डेव्हलप करता येतील आणि काय काय वीक आहेत ते इम्प्रूव्ह करता येतील, ह्या गोष्टींवरती त्यांनी थोडंसं काम केलं पाहिजे. आणि अत्यंत प्रॅक्टिकल होऊन ह्या सगळ्या परीक्षांना त्यांनी सामोरं गेलं पाहिजे. त्यानंतर परीक्षांना सामोरं जाताना किंवा चाचण्यांना नेहमी प्लॅन A-B-C असे तुमचे बाकी पण योजना तुमच्या करिअरच्या बाबतीत ह्या तुम्ही नक्कीच आजच्या प्रॅक्टिकल जगामध्ये ह्या आधी तयार केल्या पाहिजेत आणि मगच
ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजेत. कारण अनेकदा असं होतं की काहीतरी टेक्निकली तुमच्यात गॅप होतो तो, कारण एक पर्टिक्युलर सिलेबस तुम्ही अभ्यास केला आणि पेपर दिले असं होत नाही. संपूर्ण पर्सनॅलिटी तुमची एक्सरे सारखी त्यातनं निघते, ढवळून निघते ह्या सगळ्या चाचण्यांमध्ये, आणि बेसिकली तुमच्या लिडरशिप क्वालिटीजचा कस इथे लागतो. तर त्या दृष्टीने कसं स्वतःला डेव्हलप करता येईल, तुमचं विचार प्रक्रिया तुमची काय आहे, मतं तुमची सगळ्या गोष्टींवरती तुम्ही बनवा, तुम्ही ग्रुप डिस्कशन्स करा, चांगल्या प्रकारे ती एक्सप्रेस करायला शिका, टीम वर्कवरती थोडासा भर द्या, आणि अशा काही गोष्टी करून तुम्ही अवश्य ह्या सगळ्या म्हणजे चाचण्यांमध्ये यशस्वी होऊ शकता. आणि अवश्य करा. द स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट. आता असं म्हणता येईल की काहीच नाहीये, एक्सपोजर आहे प्रचंड. तुम्ही प्रत्येक चाचणीचं नाव घ्या आणि तुम्हाला आज युट्यूबवरती किंवा ह्याच्यावरती असंख्य आहे, वेबसाईट्सवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे. त्याचा पूर्णपणे उपयोग करा, आणखीन चांगल्या चॉईसेस करा लाईफमध्ये, आणि स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा. ऑटोमॅटिकली तुम्ही या क्षेत्रात येण्यासाठी पात्र ठराल. ग्रेट 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 मॅम. आता सध्या असं ऐकण्यात येतंय की पहिलीपासून मिलिटरी एज्युकेशन शाळेमध्ये पण कंपल्सरी करणार आहेत, तर त्याचं थोडंसं आम्हाला माहिती द्या. खूप छान निर्णय आहे आणि मी या निर्णयाचं स्वागत करते. त्याच्यावरती पुन्हा शंका आपल्याला अनेक जण व्यक्त करताना दिसतात, पण आत्ताच आपल्याला शंकित व्हायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. कारण अनेक थोर व्यक्तिमत्वांनी आपल्याला शालेय शिक्षणाबरोबरच सैनिकी शिक्षणाची किती गरज आहे हे वेळोवेळी इतिहासामध्ये सांगितलेलं दिसून येतं. तर त्याचा कुठेतरी मला आत्ता त्याची आठवण झाली, आणि खूप वेगवेगळ्या म्हणजे पैलूंनी हे शिक्षण महत्वाचं आहे. मुळातच आपल्याला जे मी मगाशी म्हणाले की विघटन करणारे घटक सध्या खूप जोरदार असतात, की माझी भाषा वेगळी आहे दुसऱ्यांपेक्षा, माझी जात वेगळी आहे, माझा अमुक अमुक हे सगळं वेगळं आहे. अशा प्रकारच्या सगळ्या घटकांवर जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर कुठेतरी एक राष्ट्र म्हणून आपण एक आहोत, ही भावना अगदी जन्मतः आपल्याला मुलांमध्ये ही रुजवली पाहिजे. आणि म्हणून भावनिक दृष्टीने, मानसिक सबलीकरणाच्या दृष्टीने, शारीरिक तयारीच्या दृष्टीने सगळ्याच पैलूंनी एक नेता म्हणून घडवण्यासाठी अशा प्रकारचं सैनिकी शिक्षण निश्चितच मुलांना उपयोगी ठरेल. आणि फक्त सैनिकी क्षेत्रामध्ये येण्यासाठी असं म्हणून नाही, तर तुम्ही बघा आजचं युग हे नेतृत्वाचं युग आहे. तुम्ही एखादं करिअर स्वीकारता, त्याच्यामध्ये तुमचं प्रमोशन्स तुमचे होतात, तुम्ही पुढे जाता. या सगळ्या गोष्टी केवळ तुमच्या मार्क्सवरती किंवा ह्याच्यावरती नाही आहेत, तर तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता, नेतृत्व गुण तुमच्यामध्ये किती आहेत ह्याच्यावरती सगळं आज अवलंबून आहे. तर ते गुण अनायसे तुम्हाला पहिलीपासून जर मिळत असतील तर अर्थातच व्यक्तिमत्व विकासामध्ये मुलांच्या त्याचा खूप उपयोग होणार आहे. आणि हे प्रायोगिक तत्वावरती गोष्ट आहे. याच्यामध्ये असाही एक मनोदय आहे की एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत, तर सैनिक जे आपले बाहेर पडलेले सैन्यात, त्यांचा कसा उपयोग करून घेता येईल, तर त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. कारण सैनिकांना किती मी भरभरून देऊ आता समाजाला, माझ्या क्षेत्रातले जे माझे अनुभव आहेत ह्याच्याविषयी नेहमीच खूप उत्सुकता असते, आणि त्यांना खूप व्हॉलंटरी काम करायला आवडतं ह्या सगळ्यांमध्ये. तर त्यांचा कसा उपयोग करून घेता येईल आणि करिक्युलम कसा आखता येईल, तर शाळा, सरकारी शाळा किंवा प्रायव्हेट स्कूल्समध्ये तो कसा इम्प्लिमेंट करता येईल, त्यानंतर NCC आणि जे ऑलरेडी आपले उपक्रम आहेत त्या धर्तीवरती हा वेगळा कसा ठरेल, असे अनेक पैलू आहेत. तर आत्ता फक्त ते जाहीर झालेला आहे म्हणजे हा निर्णय, हळूहळू तो आकाराला येईल असं मला वाटतं. सुरुवात कुठेतरी झालेली आहे. ग्रेट 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 मॅम. प्रत्येका भारतीयाला सैन्याबद्दल खूप प्रेम आहे, खूप आदर आहेच, प्रश्नच नाही. मला पण पर्सनली सैन्यात जायची खूप इच्छा होती, पण नाही पास करू शकलो एक्झाम, त्यामुळे सैन्यात नाही जाऊ शकलो. आमच्या घरी एक छोटीशी गोष्ट आम्ही करतो दिवाळीला, बिकॉज सैनिक, आता आपण बघतोय मोदी दर दिवाळी सैनिकांबरोबर साजरा करतात, तर कारण की सैनिक दिवाळी साजरा करू शकत नाहीत, आम्ही आमच्या घराच्या बाहेर एक छोटीशी पणती लावतो, आणि ती पणती सैनिकासाठी लावतो स्पेसिफिकली. ते फक्त आम्ही एक असं छोटासा एक आम्ही पाळतो हे दर दिवाळीला. आणि मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी पण असं काहीतरी छोटंसं एक गेस्चर करून आपलं प्रेम भारतीय सैन्यासाठी दाखवून दिलं पाहिजे. तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल, कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये लिहून सांगा. अजून काही प्रश्न असतील जे तुम्हाला मेजर मॅडमना विचारावेसे वाटत असतील तर ते सुद्धा कमेंट्समध्ये लिहा. आम्ही नक्की परत एकदा मेजर मॅडमना घेऊन येऊ आणि मिलिटरीमध्ये कसं जायचं, डिफेन्सेसमध्ये कसं जायचं ह्याच्याबद्दलही पॉडकास्ट करू. थँक्यू सो मच. लाईक करा पॉडकास्टला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू आणि पाहत राहा रिकाम चॅट्स.